येस. आज जरा माझा मूड वेगळा. आज मला डान्स नाही बघायचा आहे. आज मला तुमची मतं ऐकायची. अरे बाप रे. आज आपल्याला ठरवायचंय कोणाचं पारडं जड आहे. मी काय करणार आहे, मी जोडींमध्ये सदस्यांना बोलवणार आहे. सदस्यांनी एकेका बाजूला उभं राहायचंय, मध्ये असेल तराजू, आणि इतर सदस्यांनी आपल्या मते कोणाचं पारडं जड आहे, स्ट्रॉंगेस्ट प्लेअर कोण आहे त्याच्या बाजूने आपलं मत द्यायचंय आणि आपलं वजन त्या कंटेस्टंटच्या बाजूने उभं करायचंय. मी बोलवतो पहिल्या जोडीला, विशाल आणि अनुश्री. या कॅप्टन विशाल. छान दिसताय तुम्ही. थँक्यू सो मच. कॅप्टन विशाल. नाही कॅप्टन विशाल. अनुश्री कॅप्टन नाही आहात तुम्ही. अनुश्री कॅप्टन नाही आहात तुम्ही. विशालच्या परमिशन शिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्ही सुद्धा सध्या संकेत आहात असा विचार करा. सध्या विशाल अनविल करा. तुम्हाला जर अनुश्री मदत लागली तर ते सुद्धा करतील. पण हे विशाल आहेत, कोणाची मदत कशी घ्यायची. चला ऑल राईट. तर तराजूच्या एका बाजूला आहेत अनुश्री आणि दुसऱ्या बाजूला आहेत विशाल. पहिलं कोण येत आहे? सागर आपण या. सागर कारण पण द्या. विशालचा गेम सर पहिल्यापासून प्रेक्षकांनीच नाही, आम्ही घरच्यांनी सगळ्यांनी बघितलेला आहे. एक अख्खीच्या अख्खी टोळी तो चालवत होता. आम्हालाही त्याची गरज भासली, मलाही भासली. मी नाही अगदीच म्हणणारच नाही. या पूर्ण बिग बॉसच्या खेळाकडे कुठल्या दृष्टीने बघायचं हे त्याने खूप डिटेलमध्ये सांगितलं मला, आणि म्हणून मला त्याचं पारडं जड वाटतं. संस्कृती या आपण या. थँक्यू सागर. मला विशाल आवडत नाही, कारण की तो खूप मॅनिप्युलेटिव्ह आणि खूप चांगलं त्याचं स्ट्रॉंग इन्फ्लुएन्स असतं लोकांवरती. पण हीच त्याची कुठे ना कुठे एक स्ट्रेंथ पण आहे की तो खूप चांगल्यापैकी मॅनिप्युलेट करू शकतो आणि इन्फ्लुएन्स खूप स्ट्रॉंगली करू शकतो, जे अनुश्री कुठे ना कुठे नाही करू शकत. ती फक्त एक मेंटल कपॅसिटी आहे तिच्याकडे, पण विशालकडे तेही असताना तो अजून अजून त्याच्याकडे फॅक्टर्स आहेत. म्हणून मला तो या दोनच्या कंपॅरिझन मध्ये स्ट्रॉंग वाटतो. थँक्यू. थँक्यू संस्कृती. संकेत. मला काही गोष्टी ज्या मी मिसकॅल्क्युलेट करत होतो त्याचं रिअलायझेशन एकतर अनुश्रीशी बोलल्यानंतर झालं. रिसेंट जे मला जाणवलं की जर दोघांमध्ये जो रिसेंट इन्सिडेंट झाला तर तिथे जाऊन मला जाणवलं की जरी एकत्र असलो तरी इंडिव्हिज्युअल गेम खेळणं किती महत्वाचं आहे. ही गोष्ट मला कुठेतरी अनुश्रीच्या साईडने रिअलाइज झाली, आणि तेव्हा मला कळलं की नाही, एक इंडिव्हिज्युअलिटी असली पाहिजे आणि त्याच्यासाठी ती एक इंडिव्हिज्युअल प्लेअर म्हणून उभी आहे. म्हणून मला तिचं जे पारड आहे ते या सिच्युएशन मध्ये भारी वाटतं. ओके थँक्यू. राखी या. रितेशजी, मला वाटतं की या घरात खरा जे बिग बॉस खेळतोय तो विशाल आहे. खूप टॅलेंटेड आणि सगळ्यांना पुढी बांधतो, सगळ्यांची पुढी बांधतो आणि त्यांच्या हातात देतो. जे त्याच्या टोळीमध्ये बसतात किंवा झोलीमध्ये बसतात की कुठे बसतात सगळे सिंचनात, मला असं वाटतं की हा बिलकुल छान खेळतो आणि मला पूर्ण विश्वास आहे फिनाले मध्ये 100% असणार. कारण ह्याचं कामच आहे, चहामध्ये माशा बसल्या की माशा काढून टाकतो. म्हणजे दर वेळी तो लोकांना बाहेर काढतो, काय करतो माहित नाही. पण मला असं वाटतं की तू छान खेळतोस आणि बिग बॉस मध्ये असंच गेम पाहिजे. रॉकिंग स्टार.